चीनमध्ये एकदा 96 वर्षाच्या आजीचा मृत्यू होतो. घरात सगळे नातेवाईक जमलेले असतात. तिचा नातू सांगतो की माझी आजी एकटीच राहायची. तिला रोजचं काम करण्यासाठी कधीच कोणाची मदत लागली नाही. आजीची एक खोली आहे ज्यात ती दिवसाचे अनेक तास घालवायची. सगळेजण त्या खोलीत जातात. तिथे त्यांना भिंतीवर काही वाक्य लिहिलेले दिसतात. ते खालीलप्रमाणे: रोज चाला. किती जोरात किंवा किती हळू महत्त्वाचं नाही आहे. फक्त चालणं महत्त्वाचं आहे. शरीराची हालचाल करत राहणं महत्त्वाचं आहे. एक तरी मित्र किंवा जवळचं कोणीतरी असावं ज्याच्याशी तुम्ही रोज काहीतरी बोललं पाहिजे. वय जसं वाढत जातं तसे जवळचं एक एक करून आपल्याला सोडून जात असतात. तरीही असं कोणीतरी नेहमी जवळ असू द्या ज्याच्याशी तुम्ही दिवसातून 5 मिनिट का होईना बोला. रोज कुणाला तरी काहीतरी द्या. द्या म्हणजे अगदी दान करा असं नाही. काहीही द्या. मग ते एखादं फूल असो की फक्त चेहऱ्यावरचं हास्य, पण देत राहा. त्यामुळे तुम्ही इतरांशी जवळीक साधू शकतात. कारण एकटेपणा खूप भयंकर असतो. भूतकाळातील वाईट आठवणींना विसरा. भूतकाळ कितीही त्रासदायक किंवा विसरू न शकणारा असेल तरीही विसरा. आजमध्ये जगा. भरपूर झोप काढा. जसं तुमचं वय वाढतं तुमच्या शरीराला आरामाची गरज असते. तेव्हा दुपारी झोपलो म्हणजे वाईट असं समजणाऱ्यांनी देखील वाढत्या वयात दुपारी आराम करणं गरजेचं आहे. त्यात तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत नाहीत तर तुम्ही तुमच्या शरीराला हवा असलेला आराम देत असतात आणि पुन्हा ताजेतवाने होत असतात. रोज सकाळी या मनुष्य जन्माचे आभार माना. कारण तुम्हाला अजून एक दिवस मिळालेला आहे. तो सत्कर्मी लावा. कदाचित ह्या 6 विचारांच्या आधारेच ती आजी 96 वर्षे जगली असावी आणि शेवटपर्यंत तिला कुणाच्या आधाराची गरज पडली नसावी. कशी वाटली ह्या आजीची तत्वे? कमेंटमध्ये नक्की लिहा.